नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. पवित्र धरती अहवा येथे आयोजित करण्यात आलेला ऐतिहासिक डांग दरबार यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. आदिवासी समाजाच्या शौर्य, परंपरा आणि देशभक्तीचे जिवंत प्रतीक ठरलेल्या या सोहळ्यात राज्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवशाली इतिहासाला अभिवादन करण्यात आले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. हा सोहळा केवळ लोकमेळावा नसून आदिवासी संस्कृतीच्या वैभवाचा आणि पराक्रमाचा प्रेरणादायी वारसा जपणारा उत्सव आहे. डांगच्या शूर राजीव घराण्याने ब्रिटिशांच्या अधिपत्याला कधीही शरण न जाता स्वाभिमानाने लढा दिला. त्यांचे शौर्य आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान डांगमधील 5 राजवी कुटुंबांचा सन्मान करण्यात आला. किरण सिंहजी, छत्ररावजी, तत्परावजी आणि त्रिकमरावजी यांच्यासह इतर वीर व भावबंधांना राज्य सरकारतर्फे वार्षिक राजकीय मानधन जाहीर करण्यात आले. डांग जिल्ह्याने नैसर्गिक शेती क्षेत्रात देशासाठी आदर्श निर्माण केल्याचा अभिमान व्यक्त करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नैसर्गिक कृषी अभियानाला प्रत्येक शेतापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले. रासायनिक खतांपासून मातृभूमीचे रक्षण करून पर्यावरणपूरक शेतीचा स्वीकार करावा असे आवाहन गावकऱ्यांना आणि राजवी कुटुंबांना करण्यात आले. रामायणकालीन संस्काराची परंपरा आणि निसर्गाशी असलेली घट्ट नाते हेच आजच्या जागतिक तापमान वाढीसारख्या आव्हानांवर उपाय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी सादर करण्यात आलेल्या भाटीगल लोकनृत्यासह हरियाणवी घुमर नृत्याने डांगच्या रंगीबिरंगी संस्कृतीची झलक अनुभवायला मिळाली. राजवी कुटुंबियांनी सादर केलेले पारंपरिक धनुष्यबाण आणि परंपरागत शस्त्रांचे प्रदर्शन हा कार्यक्रमांचा विशेष आकर्षण ठरला. होळीच्या पावन पर्वानिमित्त डांग जिल्ह्यातील आदिवासी समाजाला शुभेच्छा देत तुमची साधेपणा आणि संस्कृती हीच भारताची खरी ताकद आहे असे गौरवोद्गार काढण्यात आले. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.